नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजेच वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई म्हणजे GGMC अंतर्गत आता 211 पदांची भरती निघालेली आहे। जर तुम्ही मित्रांनो ठाणे महानगरपालिका किंवा मीरा भाईंदर महानगरपालिका करता स्वच्छता निरीक्षक किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जर अभ्यास करत असाल तर त्याची मी ई-बुक तयार केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ताचे प्रश्न भेटणार आहेत। ही ई-बुक फक्त 99 रुपयाला असणार आहे। ज्यांना कोणाला ही ई-बुक हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे, तुम्हाला ती ई-बुक मिळून जाईल। जर तुम्ही अजूनपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत थेट मुलाखतीवर जी भरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक सुद्धा देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर यामध्ये पदसंख्या असणार आहे 211। ही सर्व पदे ग्रुप डी ची असणार आहेत। शैक्षणिक पात्रता ही तुमची 10वी पासवरती असणार आहे। वय मर्यादा ही 18 ते 38 वर्ष आहे। काही कास्टमध्ये हे 43 वर्ष असणार आहे। तुमचं नोकरीचं ठिकाण हे मुंबई असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। तुमची निवड प्रक्रिया ही संगणक आधारित चाचणी म्हणजे CBT पेपर तुमचा होणार आहे। अर्ज शुल्क बघा, खुल्या प्रवर्गासाठी येथे 1000 रुपये फी असणार आहे। राखीव वर्गासाठी येथे 900 रुपये फी असणार आहे। तर बघूयात की आता कोणत्या रुग्णालयामध्ये किती जागा रिक्त आहेत। तर सर्वप्रथम सेंट जॉन्स रुग्णालय मुंबई येथे 99 जागा रिक्त आहेत। तुम्हाला प्रति महिना हा 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। नागरी स्वास्थ्य केंद्र मुंबई येथे एकूण 6 जागा रिक्त आहेत। 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। परिचार्य शिक्षण संस्था मुंबई येथे 11 जागा रिक्त आहेत। 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे एकूण 29 जागा रिक्त आहेत। 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। आयुष संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई रुग्णालयामध्ये 6 जागा रिक्त आहेत। प्रति महिना 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। पोद्दार रुग्णालय मुंबई येथे 45 जागा रिक्त आहेत। प्रति महिना 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे 15 जागा रिक्त आहेत। 15,000 ते 47,600 पर्यंत पेमेंट भेटणार आहे। तर अशा मिळून 211 जागांची इथे रिक्त पदे आहेत। तर बघूयात की आता अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट काय आहे। 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 सप्टेंबर 2025 असणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि या भरतीची जी ऑफिशियल PDF ची लिंक असणार आहे ती देणार आहे। तुम्ही त्या PDF ओपन करून कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत हे बघू शकतात। महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगते, तुमचं 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, सिग्नेचर, जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट अनिवार्य असणार आहे। त्यानंतर आता बघूयात की यामध्ये कोणकोणते पदे आहेत। सर्वप्रथम कक्ष सेवक याकरिता 29 जागा रिक्त आहेत। सुरक्षा किंवा पहारेकरी यासाठी 21 जागा रिक्त आहेत। त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी याकरिता 9 जागा रिक्त आहेत। हमाल मजूर याकरिता 6 जागा रिक्त आहेत। शिपाई कनिष्ठ चपरासी याकरिता 14 जागा रिक्त आहेत। माळी याकरिता 4 जागा रिक्त आहेत। पोस्ट मॉर्टम रूम परिचर याकरिता 1 जागा रिक्त आहे। आया याकरिता 7 जागा रिक्त आहेत। क्षयकिरण सेवक यासाठी 1 जागा रिक्त आहे। प्रयोगशाळा परिचर याकरिता 6 जागा रिक्त आहेत। सेवक याकरिता 8 जागा रिक्त आहेत। दवाखाना सेवक याकरिता 2 जागा रिक्त आहेत। रुग्णपट वाहक याकरिता 2 जागा रिक्त आहेत। अंधारी खोली परिचर याकरिता 4 जागा रिक्त आहेत। संग्रहालय परिचर याकरिता 1 जागा रिक्त आहे। प्राणी गृहपाल यासाठी 1 जागा रिक्त आहे। मित्रांनो, यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी जाहिरातीची ऑफिशियल PDF ची लिंक देणार आहे, त्यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत ते सुद्धा बघू शकता। या भरतीसाठी जे कोणी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।